डीजे मास्टर पाहतो आपण जय जयपाल आणि पंचांच्या भूमिकेत पाहतो दोन पंच या ठिकाणी स्ट्राईक पंचांच्या भूमिकेत पाहतो आपण जनार्दन वालीलकर खूप वर्षाचा दांडगा अनुभव क्रिकेटचा ज्यांच्या पाठीशी तेच मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतो स्क्वेअर लेग पंच आमचे मुकेश जयपाल यांच्याकडे सुद्धा बरेच वर्षाचा अनुभव असे दोन मातबर पंच मात्र या सामन्यासाठी असतील सामना 5 षटकांचा असेल बघा मॅरेथॉन इनिंग कशी खेळावी ते मात्र आकाश पाटील येथे दाखवून दिलं आपल्या बॅटच्या पट्ट्यातून तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार अशा 8 चेंडू मध्ये 25 धावांची बहारदार खेळी करणार आकाश पाटील मात्र चांगली फलंदाजी करताना दिसतो मैदानाच्या आतमध्ये बघूया चौथं षटक चांगले षटक फेकावं लागेल कारण धावसंख्येचा जर विचार करायचा झाला तर धावफलकावर धावा तब्बल अब तक 56 धावा जमा केल्या आहेत प्रथम फलंदाजी करताना या देसाई संघाने आणि ज्या फलंदाजावर मी मगाशीच म्हटलं होतं बक्षिसांची खैरात तोच मात्र वैभव स्ट्राईक एंडला गोलंदाज अनिकेतचा वापर केला पहिला चेंडू मात्र सुरेख फेकला गेला गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून धावेपासून मात्र वंचित ठेवलं गेलं ते म्हणजे फलंदाज वैभवला एकदा स्लोवर 1 फेकला होता फसवा चेंडू ज्याला म्हटलं तोच चेंडू या ठिकाणी वैभवसाठी फेकला गेला होता गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आणि त्यावर घेतलेली सिंगलने मात्र धावफलक 1 ने पुढे जात असताना धावफलकी धावा तब्बल 57 स्ट्राईक एंडला आकाश खरोखर मॅरेथॉन इनिंग खेळणारा फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आकाश पाटील लोअर फुलटॉसचा चेंडू या ठिकाणी फुलटॉस करून घेतला चेंडूला भिरकावून दिलं या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार बिग हिट षटकार
तर बघा 6 धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे जात असताना धावफलकी धावा तब्बल 63. आता बॅटची ये जी लागली होती त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जाण्याचा स्वतः गोलंदाज गेला आणि चांगल्या झेलला जज केलं. अशा पद्धतीने ज्या फलंदाजाने मात्र चांगली खेळी होती तो आकाश पाटील मात्र मैदानातून बाहेर. बिग विकेट. बाद झाल्यानंतर मात्र फलंदाजीसाठी इंटर होत असताना भानुदास आणि स्ट्राईक एंडला मात्र मगाशीच म्हटलं होतं वैभव ज्याच्यावर खूप बक्षिसांची खैरात तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. आता मात्र हाफ ट्रॅकर आपटला होता आणि दिशा सुद्धा खराब त्या चेंडूची. अशा पद्धतीने पंचांनी एच हेरलं आणि मुकेश आम्हाला खून करताना या ठिकाणी स्वेर चेंडू फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आहे अनिकेतच्या माध्यमातून खराब चेंडू या ठिकाणी फेकला गेला. स्ट्राईक एंडला मात्र वैभव. स्लोवर वन गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आणि आता मात्र क्रिकेट मधली आत्महत्या बोलतात तोच फलंदाज करत असताना फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपात बाद. तर बघा या ठिकाणी सांघिक यश मिळत आहे ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या दिवास संघाला अजून एक धक्का बसतोय. देसाई संघाला नवीन फलंदाज मात्र एंटर होत असताना या ठिकाणी नितीन पाटील आणि त्याच्या जोडीने भानुदास. स्ट्राईक एंडला मात्र आता भानुदास असेल, नो स्ट्राईक एंडला नितीन आणि गोलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी आपल्या षटकातील पुढचा जेवून अनिकेत पाटील. राईट मोर द विकेट आणि हा चेंडू मात्र मोठा फटका या ठिकाणी बिग हिट येतोय. हा दर्जेदार षटकार. तर बघा वैभवच्या बॅट मधून अजून एक षटकार येतो. आमचे ऑर्गनायझर्स या ठिकाणी जीवन शेठ वालिलकर अजून यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र प्राप्त होत असताना फलंदाज वैभव साठी आतापर्यंत वैभवच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत आणि बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी विश्व हिंदू परिषद ठाणे जिल्हा संघटक आमचे मोतीराम दादा गोंदले यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मोकाशी पाडागावचे समाजसेवक प्रकाश यंदारकर यांच्याकडून सुद्धा बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी वैभव साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज मात्र आकेश जोराने चेंडू आपटण्याचा प्रयत्न आणि पंच आम्हाला इशारा करताना स्वेर चेंडू वाईट चेंडू. अशा प्रकारे एकेरी धावेने धावफलक पुढे सरत असताना धावफलकी धावा तब्बल 71 मोठ्या धावा आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. कारण जगदीश पाटील पहिल्या धावात आपण पाहिले 91 धावा, दुसऱ्यात 74. आता मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून हा सुंदर फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू येईपर्यंत पुन्हा एकदा बॅकअप लागेपर्यंत मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया किती धावा होतील या चेंडूवर.
आणि आमचे स्कोरर या ठिकाणी मला सांगताना या धावून घेतल्या तब्बल 3 धावा. अशा पद्धतीने 3 धावफलक पुढे सरळ आणि धावफलकी धावा तब्बल 74. दुसऱ्या सामन्याची पुनरावृत्ती तर झालीच आहे, कारण दुसऱ्या सामन्यात सुद्धा आम्ही 74 धावा पाहिल्या होत्या. त्या धावा पुन्हा एकदा दिसतात. अजून सुद्धा या शेवटच्या षटकातील काही चेंडू फेकणं बाकी. गोलंदाज अनिकेतचा हा चेंडू अशा पद्धतीने ऑन साइडला खेळून करतो. मिडानला क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलणार फेकणार. त्या दरम्यान मात्र एक चिक्की सिंगल घेतली जाते. एकेरी धावेने दुजोरा नक्कीच धावफलकाला मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 75 वर. पुन्हा एकदा गोलंदाज नागाव यांकडून आकेश. हा चेंडू या ठिकाणी नक्कीच दिशा बघावी लागेल पंचांना. पंच हेच दर्शवत असताना आम्हाला हा चेंडू सुद्धा स्वेर ऑफस्टंपच्या खूप बाहेरून जातो आणि पंचांनी हेच हेरलं, चेंडू स्वेर घोषित केला. अशा पद्धतीने अवंतर धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकी धावा तब्बल 76. अखेर हा चेंडू बॅटची जस्ट्यांच्या मागे एसटी रक्षक झेलला जेज करतो. अजून एक धक्का बसतो फलंदाजी करणाऱ्या देसाई संघाला. फलंदाज बाद. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है तर बघा, वैभव बाद जरी झाला असला तरी महत्वपूर्ण जोडले गेले तो या ठिकाणी मात्र चांगला फटका येतो ऑन साइडला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र या ठिकाणी सफाईदार पूर्ण केल्या गेल्यात. अशा पद्धतीने अजून वैभवच्या बॅट मधून येतात पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावफलक पुढे जाईल आणि धावफलकी धावा तब्बल 78 धावा धावफलकावर. अजून सुद्धा शेवटच्या 5व्या षटकातील काही चेंडू फेकणं बाकी असतील. गोलंदाज मात्र आकेशचा हा हाफ ट्रॅकर आणि पुन्हा एकदा दिशा भरकटताना पाहतो आपण गोलंदाज आकेश. एकेरी धावेचा नक्की दुजोरा मिळेल आणि अशा पद्धतीने धावफलक मात्र सातत्याने हलताना पाहिला. ज्या पद्धतीने गोलंदाजाला लाईन मला वाटतं सापडत नाही शेवटच्या षटकात आकेश या गोलंदाजाला वारंवार चेंडू शेर. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक येतो आणि त्या दरम्यान मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालं गेलंय, ते म्हणजे लॉंगांच्या दिशेने. एकेरी धावेवर समाधान मानावं लागले फलंदाजाला आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकी धावा तब्बल 80. 80. आता मात्र या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपात बाद. अजून एक धक्का देसाई संघाला. तर बघा, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होता. पहिल्या फेरीतील शेवटचा 4था सामना आणि 4थ्या सामन्यात आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करता असताना देसाई संघाने बनवल्या तब्बल 5 षटकात 81 धावा आणि 82 धावांचं लक्ष असेल. ते म्हणजे दुसऱ्या सत्रात फलंदाजी करणाऱ्या दिवा संघासमोर या दरम्यान आम्ही नाणेफेक करणार आहोत. भंडारली संघाचे कर्णधार आणि बालेगाव संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर बघा, भंडारली संघाचे कर्णधार आणि बालेगाव संघाचे कर्णधार यायचं आपण लगेचच नाणेफेकीसाठी. आणि सामन्याचं द्वितीय सत्र कसे असेल त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही जाणार आहोत. त्या दरम्यान मंचावर एक सन्मान घेतो आम्ही. जातो जगदीश पाटील यांच्याकडे. हॅलो. तर आज दरम्यान मंचावरती सन्मान केला जाईल उद्योजक सन्माननीय
बाबरजी खान या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. एक ब्युटिफुल ट्रॉफी आणि या स्पर्धेचे मोमेंटम त्यांना दिला जातोय. बाबर खान साहेबांना या ठिकाणी पातळ शाल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. तर भंडारी संघाचे संघनायक आणि बाळेगाव संघाचे संघनायक या दोन संघनायकांना विनंती करतोय. भंडारी संघाचे संघनायक आलेला आहे तर बाले टीम संघनायकाला मेघनाथ कोलला विनंती करतोय की आपण या आणि हे करण्यासाठी. तर भंडारी संघाचा संघनायक अक्षय पाटील आलेला आहे तर बाले संघाच्या संघनायकाला विनंती असेल तर आपण नाणेफेक करण्याचे. तर थँक्यू दत्ता इंदारकर. जय हनुमान स्पोर्ट अनिल स्पोर्ट दहिसर मोरे आयोजित राष्ट्रपती चषक माना सन्मानाची स्पर्धा आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं व मान्यवरांचं या स्पर्धेनुसार मी हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावर आलेले मान्यवर त्याप्रमाणे लाडके प्रेक्षक यांचं मी हार्दिक अभिनंदन करतोय. धावपलकावरती धावा प्रथम सत्र फलंदाजी करत असताना लगावल्या 81 काढून 82चं लक्ष पूर्ण करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. दीपक आणि अश्विन स्ट्राईकला इथे अश्विनला पाहू शकाल. नो स्ट्राईकला दीपक. इथे सामना सुरू होईल. पहिलाच बॉल 82चा बाटला करायचा. या षटकातील पहिल्या षटकातील पॉवरप्लेचा पहिला चेंडू मयूरच्या माध्यमातून. आताचा बॉल टाकल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये वेगानं फेकला होता चेंडू. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल धावपलकावरती धावा कुठल्याही प्रकारची इथे नाहीये. 82 लक्ष पुरं करायचं. तर बाले संघाचा संघनायक मेघनाथ कोलला विनंती करतोय की सहकार्य करा आपण या दादा. या षटकातील पुढचा चेंडू. आताचा बॉल बॅटशीच लागली होती. चेंडू मागच्या दिशेने सरळ चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती येतील तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं इथे मात्र श्रीगणेश ओपन झालाय. टीम या दिवे संघाची आणि खेळाची सुरुवात करतो अश्विन. एक या धावसंख्येवर एक न स्ट्राईक रोटेट होणार. आता स्ट्राईकला लेफ्टी फलंदाज दीपकला पाहू शकाल. गोलंदाज मयूर मातेचा वापर P1च्या पापेचा पहिल्या षटकामध्ये. तर क्षेत्ररक्षक पाहू शकाल दीपक साठी मिड विकेटला लॉंग ऑनला शॉर्ट लेग पॉइंट आणि एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल बीड ऑफला. तर या षटकातील पुढचा बॉल समर्पणला दीपक साठी. आताचा बॉल सुरेख होता पडल्यानंतर खाली राहतोय विकेट कीपरच्या हातामध्ये आणि आहाला निर्धाव बॉल. या निर्धाव बॉल न धावपलकावरती धावा एकच असेल. तर या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र लाहीन बावी लागेल. इथे लाहीन चांगली आहे असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू लक्षणा सोडून जातोय. निर्धाव बॉल धावपलकावरती धावा फक्त एकच धाव. पैवन मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना मयूर मात्रेच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद ठाणे जिल्हा संघटक मोतीराम दादा गोंदले यांना विनंती करतोय की आपण भंडारी विपक्ष बाले या दोन संघांमध्ये नाणेफेक करावी. तर दुसऱ्या पैकील पहिला सामना आहे. तर मोतीराम तर दोन्ही संघांना विनंती करतोय की 4 षटकांचा सामना राहील तर नाणेफेकी करतील इथे. आणि इथे नाणेफेकी जिंकली आहे भंडारी टीमनं. तर आपला निर्णय घालवायचा आहे. बॅक टू द क्रिकेट.
षटक क्रमांक संपलं पहिलं. P1च्या पारपेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज मयूर म्हात्रेनं 5. चांगली गोलंदाजी P1च्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर नाणेफेकी झाली बाले विपक्ष भंडारली या दोन संघांमध्ये. नाणेफेकी जिंकली भंडारी संघानं. इथे त्याचा निर्णय अजून पेंडिंग आहे. निर्णय कळवायचा आहे आम्हाला. षटक क्रमांक दुसरं सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं भावेश भोईरचा वापर या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि P1च्या टॉपीच्या पहिल्या षटकामध्ये मयूर म्हात्रेने षटक फेकलं. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण होते. आता मात्र 3 क्षेत्ररक्षण बाहेर असलेल्या P2च्या षटकामध्ये. या षटकातील आताचा पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं उडवलाय. चेंडू काय फडका होता. इथे मात्र चेंडू सरळ चाललाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अश्विनच्या बॅट बदनाला चौकार 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती चौकार दाखवलाय. इथे फलंदाज अश्विन बॅटचा पैसा ओपन झालाय. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र लाईन पाहावी लागेल. मुकेश झेपाल आमच्याकडे बोलतायत की चेंडू खराब आहे. स्वेर चेंडू व्हाईट बॉल. या एका धावेनं धावफलकावरती धावा 10 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 10 नावाची जर्सी मात्र ज्याला भारतरत्न देण्यात आलं सचिन रमेश तेंडुलकर जो मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 10 नावाची जर्सी घालून खेळत होता प्रदान करून. आताचा बॉल इथे मात्र बॅटची एच विकेट किपरच्या जज आणि पहिला धक्का 10 धावसंख्येवरती टीम दिवा संघाला. अश्विनची गेली संपुष्टात. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नाही. जर क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा. आयुष्यामध्ये कधी धोका न देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तर धावफलकावरती धावा 10 धावा. पहिला फलंदाज झाला बाद अश्विन. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपराज 1 डाऊन साठी आलाय. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र व्हेरिएशन होतं या बॉलवरती. मात्र पंचांचे 2 हात समांतर आणि या बॉलवरती 1 धाव येईल. व्हाईट चेंडू या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये 11 धावा. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 82चा पल्ला पार करायचा आहे. या वेळेला हा सामना जिंकायचा असेल तर या दिवा संघाला मोठ्या फटके येणे गरजेचं असेल. हा सामना जिंकायचा असेल तर. आताचा बॉल यॉर्कर लाईनचा ब्रह्मास्त्र. इथे मात्र पंचांना अपील हाताळलं आणि आता लागणारा हा मी म्हणेन दुसरा धक्का टीम दिवा संघाला. तर हॅट्रिकच्या उमारत्या बोला असेल. इथे गोलंदाज भावेश भोईर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रस्थापित करेल का आपल्या नावावरती. तो मात्र गोलंदाज भावेश भोईर. हॅट्रिक बॉल असेल तर समोर फलंदाज मैदानामध्ये भूषण 4थ्या क्रमांकावरती. हॅट्रिक बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल समोर फलंदाज भूषणसाठी. या षटकातील पुढचा बॉल. आताचा हा बॉल सुरेख आहे. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या डॉट बॉल धावफलकावरती धावा स्थिर असतील 11 धावा. 11 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. 2 बॉल शिल्लक असतील P2च्या दुसऱ्या षटकातील. या षटकातील पुढचा बॉल भूषणसाठी. आताचा बॉल इथे लाहीन पाहावं लागेल. या बॉलवरती व्हेरिएशन कमी होतं मात्र या चेंडूला स्वेर आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जातात. 12 धावा धावफलकावरती. भंडारली संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला आहे तर बाले टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण केलं. याच्या पुढचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ब्रेकफाईट मॅच पाहू शकाल. भंडारली विपक्ष
बाळे या दोन संघांमध्ये. या षटकातील आत्ताचा बॉल उडवलाय, चेंडू तर हवेमध्ये आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतात, नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू दाखल झालाय आणि या बॉल आणि पीटू तर मात्र इथं फाफरपेचं षटक संपलं गेलं आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकामध्ये अमोदन गेला, त्यानं पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यावरती विश्वास दाखवला. मयूर मातेचा वापर या तिसऱ्या षटकामध्ये केला जातो. समोर फलंदाज धावखुरी आताचा दीपक, मैदानामध्ये सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये. आताचा बॉल अपील, इथे पंचांना ठाललाय, यावं लागेल इथे माघारी. सलामीवीर फलंदाज दीपकला लागणार तिसरा धक्का दिवा संघाला. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती जहेश मैदानामध्ये दाखल झालाय. इथे मात्र गोलंदाजी चांगली झाली. मयूर मात्रेच्या माध्यमातून भावेश भोळीच्या माध्यमातून पुन्हा मंथित केलं संघनायकानं. वैभवनं विश्वास दाखवला मयूर मात्रेवरती. आताचा बॉल डाऊन सरळ चाललाय चेंडू, तिथे मात्र लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक आहेत आकाश पाटील, चेंडूवरती येतील, फेक देईल, तोपर्यंत इथे एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जातील. 15 धावा धावफलकावरती 82 धावेचं मात्र आव्हान आहे. इथे मात्र कुठेतरी मॅच इथे मात्र पूर्णपणे झुकत असताना या देशी संघाच्या बाजूनं, कारण की गोलंदाजी त्यांची खूप सुरेख रीतीने फेकले जात आहे. भावेशने चांगलं षटक फेकलं, त्याप्रमाणे मयूर या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये हा येणारा डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावरती. जी सलामीची मात्र जी स्टॅट पाहिजे होती ती स्टॅट इथे कुठेतरी दिवा संघाला भेटली नाही मात्र या मैदानावरती. तर या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये, मिस्टामिक की प्रॉपर टायमिंग, मिस्टामिक स्ट्रोक, इथे मेन विकेटला पकडला जातोय झेल. आता यावं लागेल माघारी भूषणला, लागणारा चौथा धक्का दिवा संघाला. भूषण बाग टू द आउट दिले. मैदानामध्ये दाखल झालाय. या षटकातील पुढचा चेंडू,
आत्ताचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये काय गोलंदाजी केली मी म्हणेन मयूर म्हात्रेनं. त्यानं पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या, फलंदाजाला बाद करू शकला नाहीये. पण या ओव्हरमध्ये ज्यानं 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आणि एका फलंदाजाला बाद केला, या गोलंदाजासाठी त्याला वाढाच पाहिजेत. कारण की काय गोलंदाजी केली P1च्या पहिल्या षटकामध्ये, तर तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना. आत्ताचा बॉल सुरेख आहे, इथे मात्र चेंडू मेन विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र या बॉलवरती एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक संपलं 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 16. माझी माऊली आई बसली मंदिराला, माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे बोधी साला नवारा काही गोवांगाला, मंगळवाराचे बोधी साला नवारा काही गोवांगाला, मंगळवाराचे बोधी साला नवारा काही गोवांगाला, मंगळवाराचे बोधी साला नवारा काही गोवांगाला. इथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 16. 82 धावेचा टार्गेट होता. काय गोलंदाजी केली मी म्हणेन या सामन्यामध्ये मयूर म्हात्रेनं. त्यानं 2 षटक फेकत असताना फक्त 7 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं. जर गोलंदाजी आवडली असेल तर त्याला व्हायलाच पाहिजे मयूर म्हात्रेसाठी. या षटकातील पहिलाच बॉल, आताचा बॉल इनफिटच्या वरनं उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत विकास पाटील, चेंडूवरती येतील तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी गोपीनाथचा वापर या षटकामध्ये. आताचा बॉल इथे मात्र लाहीन व्हावी लागेल, लेग स्टंपला सोडून जातोय आणि हा चेंडू आला खराब स्क्वेअर बॉल. या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जातात 18 धावा. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत या मैदानावरती. या षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल कट केली पॉइंटच्या दिशेनं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 19. पूर्णपणे मी म्हणेन ही मॅच देसाई संघाच्या बाजूने जात असताना, कारण की फलंदाजी सुद्धा चांगली केली विकासनं, आकाश पाटीलनं, दोन्ही बंधुराज चांगले मात्र साथ दिला. हाताचा बॉल मात्र रमेश तावे की प्रॉपर टायमिंग हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आता मात्र लागणारा हा 5वा धक्का दिवा संघाला. नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये सज्ज झालाय 7व्या क्रमांकावरती. आताचा बॉल फटफटला येऊन कट केली आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. पुढचा बॉल, आताचा बॉल सफल झाले, तिथे मात्र झेलला जज केलं जातोय. वैभव पाटील झेलला करतोय जेट. काय मात्र इथे मात्र फलंदाज बाद झालाय आणि लागणारा हा 6वा धक्का. वैभव पाटील आणि काय हास्य स्मित होतं त्याच्या चेहऱ्यावरती, खूप खुश होते. फलंदाजी सुद्धा चांगली झाली 4थ्या क्रमांकावरती येऊन. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. आताचा बॉल उडवलाय, चेंडू सरळ जाईल, इथे मात्र मेन विकेट सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा इथे मात्र शंखनाद फुकत असताना ठोकतोय हा षटकार. 6 धावा. गुड शॉट.
पाचवं षटक विकास पाटील. आताचा बॉल चांगला आहे पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. या षटकातील पुढचा बॉल अनिकेत साठी. आताचा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायचा होता. इथे हा बॉल आला डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. विकासनं फलंदाजी सुद्धा चांगली केली होती. इथे मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली करत असताना आताचा या षटकातील आताचा बॉल उडवलाय. सरळ शेंडू जातोय अवकाशाला. गवसणी घालणारा हा फटका मेन विकेट सीमारेषेच्या बाहेर ठोकतोय षटकार. आताचा पुढचा बॉल रिव्हर्सचा वापर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. मयूर मात्र चेंडूमध्ये पोहोचू शकले नाहीये आणि या बॉल वरती येणार हा चौकार. 4 धावा. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सुरेख आहे. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव. आणि या दुसऱ्या इनिंग मधला शेवटचा बॉल शिल्लक आणि विजयाच्या उमाठ्यावर जय वाघेश्वर देसाई टीम. आत्ताचा बॉल इथे लाईन खराब आहे. पंच जनार्दन वालिलकर आमच्याकडे बोलतायत. इट्स अ वाईट. शेवटचा बॉल. आताचा बॉल भिरकावून दिलाय. चेंडू सरळ जातोय. या बॉल वरती काहीच नाहीये. बॉल अडवला जातोय आणि हा सामना जिंकलाय या मैदानावरती जय वाघेश्वर देसाई संघानं. आणि मात्र हा संघ पुढे जातोय आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला दिवा टीमनं. आपल्याला हडलक पुढच्या आपल्याला वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही वैभव पाटीलला देतोय, ज्यानं 11 बॉल 27 धावेची बहादर केली गेली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील. या टीमचे सपोर्टर सुद्धा आहेत. या वैभव दादा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर 2 षटकार सुद्धा दाखवले होते. 2000 रुपयाचे पारितोषिक होते. जीवन वालिलकर या स्पर्धेचे ऑर्गनायझर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील, ज्यानं 4थ्या क्रमांकावरती आला. 11 बॉल 27 धावेची बहादर केली गेली. वैभव पाटील त्याच्या बॅट मध्ये 2 षटकार बघायला भेटले. चौकार बघायला भेटला तो वैभव पाटील हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर वैभवला विनंती करतोय, हे वैभव दा जरा चांगली फलंदाजी केली. तर विश्व हिंदू परिषद ठाणेचे संघटक मोतीराम दादा गोंदली यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते वैभव पाटीलला, जय वाघेश्वर देसाईचे सगळ्या वैभव पाटीलला, त्यानं मात्र फलंदाजी चांगली केली, त्याला